श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य नवनाथाय नमः. नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर मी गणेश भंडारी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, या चॅनलवर नवनाथांचे जीवनकार्य, आध्यात्मिक ज्ञान, चरित्रकथा आणि नाथ संप्रदायांची विविध परंपरेची माहिती आपल्याला मिळणार आहे. तरी कृपया माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा. यामुळे नाथ संप्रदायाच्या विविध माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचत जातील. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. श्री गुरुदेव दत्त. आज पाहूया माहिती नाथझुंडी यात्रेबद्दल. श्री नवनाथांच्या 84 सिद्धांच्या पहिल्या पदयात्रेतून या परंपरेची सुरुवात झाली. प्रभू श्रीरामांनी आपले अवतार कार्य सुरू केल्यानंतर गुरु परशुरामजींनी त्यांची परीक्षा घेतली व त्यांचा अवतार ओळखून आपले अवतार कार्य संपवले. पुढे तप साधना करत असताना त्यांना कायमच आपण केलेल्या नरसंहाराबद्दल मनात एक विषाद निर्माण झाला. त्यांना हे समजून चुकले की नरसंहार हे कार्य फक्त भगवान शंकराचे आहे आणि म्हणून मग मनशांतीसाठी गुरु परशुरामजी योगी, मुनी आणि साधू संतांच्या सान्निध्यात जाऊन त्यांना शरण जाऊ लागले. त्यावर सर्व संतांनी त्यांना मनशांतीसाठी एकच सल्ला दिला की आपण श्री गुरु गोरक्षनाथांना शरण जा. यावर तेच उपाय सांगतील. गुरु परशुरामांनी श्री गुरु गोरक्षनाथांची शोधाशोध सुरू केली. त्यावेळेस त्यांना असे कळाले की गोरक्षनाथ ब्रह्मगिरी पर्वतावर म्हणजेच आताच्या त्र्यंबकेश्वर येथे आहेत. परशुरामजी त्र्यंबकेश्वर येथे पोहोचले. तिथे अनुपम शिळेवर त्यांना गुरु गोरक्षनाथांचे दर्शन झाले. परशुरामजींनी आपल्या व्यथा त्यांच्या चरणी व्यक्त केल्या व त्यांना आपल्या मनशांतीसाठी उपाय सांगण्याची विनंती केली. गुरु गोरक्षनाथांनी परशुरामजींना हात पुढे करण्याचा आदेश दिला आणि त्यांच्या हातात एक पात्र देवता स्थापित केली व त्यांना सांगितले की अशा भूमीवर जाऊन तपस्या करा की जिथे कोणीही तपस्या केली नाही आणि जी भूमी आपण दान दिलेली नाही. खूप शोधाशोध करूनही अशी भूमी मिळाली नाही. त्यावेळेस गुरु परशुरामजी पुन्हा गोरक्षनाथांना शरण आले. मग गोरक्षनाथांनी परशुरामजींना आदेश दिला की तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून चालत जा, मागे वळून पाहू नका. अशा प्रकारे चालत चालत परशुरामजी समुद्रकिनारी पोचले. समुद्र किनाऱ्यावर गुरु गोरक्षनाथजींचे स्मरण करून परशुरामजी पुढे पुढे चालत राहिले. त्यावेळेस समुद्र 12 कोस मागे सरकला आणि तिथे अशी भूमी प्रकट झाली जिथे कोणीही तप केले नव्हते. तिथेच परशुरामजींनी पात्रदेवता स्थापित केली व घोर तप करण्यास सुरुवात केली. अनेक वर्षे त्यांनी तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन गुरु गोरक्षनाथ प्रकाश रूपाने पात्रदेवतेतून प्रकट झाले. त्यावेळी तिथे पसरलेले धुके नाहीसे झाले. धुक्याला कन्नड भाषेत मंजू म्हणतात. तेव्हा गुरु गोरक्षनाथांनी परशुरामजींना मंजुनाथ या रूपात दर्शन दिले आणि आशीर्वाद दिला की तुम्ही तुमच्या तपस्येने नरसंहाराचे प्रायश्चित्त पूर्ण केले आहे. यानंतर परशुरामजींनी गुरु गोरक्षनाथांना प्रणाम केला. त्यानंतर कर्नाटकमध्ये गुरु गोरक्षनाथांना श्री मंजुनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या काळात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरला होता. त्यावेळेस नवनाथ 84 सिद्ध गुरु गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी तिथे आले होते. पण गोरक्षनाथांचे दर्शन न झाल्याने त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले की गुरु गोरक्षनाथ तर परशुरामजींच्या तपस्थळी मंगळूरू येथे आहेत. मग सर्व नवनाथ 84 सिद्ध परशुरामजींच्या तपस्थळी गेले
आणि गुरु गोरक्षनाथांना आदेश प्रणाम केला. गुरु गोरक्षनाथांनी परशुरामजींना सांगितले की तुमची तपस्या आणि प्रायश्चित्त तर पूर्ण झाले आहे, पण पृथ्वीवर जो नरसंहार झाला आहे त्याचे प्रायश्चित्त नवनाथ 84 सिद्धांच्या आशीर्वादानेच होईल. त्यांच्या आशीर्वादाने पृथ्वी पापमुक्त होईल. मग परशुरामजींनी नवनाथ 84 सिद्धांचेही आशीर्वाद घेतले. यानंतर गुरु गोरक्षनाथांनी सर्व नवनाथ 84 सिद्धांना उद्देशून सांगितले, आता त्रेतायुग संपत आले आहे. त्यानंतर द्वापार व मग कलियुग येईल. कलियुगात पाप वाढेल, म्हणून तुम्ही प्रत्येक सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर पृथ्वीवर पदयात्रा कराल. यामुळे दर 12 वर्षांनी पृथ्वी पापमुक्त होईल आणि जीवांना सुख लाभेल. मीही तुमच्या या झुंडी यात्रेत उपस्थित असेन. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आणि आजतागायत पृथ्वी पापमुक्त होत राहिली आहे. या परंपरेलाच नवनाथ झुंडी यात्रा असे म्हणतात. या नवनाथ झुंडी परंपरेत स्वतः श्री गुरु गोरक्षनाथ आणि नवनाथ 84 सिद्ध दृश्य अदृश्य रूपाने उपस्थित असतात. प्रत्येक 12 वर्षांनी येणाऱ्या त्र्यंबक सिंहस्थ कुंभमेळ्यात कदलीमठ येथे नाथ संप्रदायातील नवीन राजयोगी नेमले जातात. ते पात्र देवता हातात धरून नाशिक, त्र्यंबकेश्वर ते कदलीमठ, कर्नाटक अशी झुंडी यात्रा करतात. ही पदयात्रा श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी पासून सुरू होते आणि महाशिवरात्रीला कर्दलीमठ येथे संपते. तेथे नवीन राजयोगींची गादी अभिषेक होतो. हा राजयोगी पुढील 12 वर्षे संप्रदायाचा प्रमुख म्हणून प्रतिष्ठित राहतो. सध्याच्या काळात श्री श्री 1008 तपोनिष्ठ राजयोगी श्री निर्मलनाथजी महाराज हे कर्दलीमठ, ज्याला योगेश्वर मठ असेही म्हणतात, याचे महंत आणि नाथ संप्रदायाचे राजा म्हणून नियुक्त आहेत. श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य नवनाथाय नमः. ओम नमो आदेश. नाथ झुंडी यात्रेच्या या व्हिडिओमध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर कृपया मोठ्या मनाने माफ करावे. तसेच नाथ झुंडी यात्रेबद्दल आपल्यास काही माहिती असेल तर आपण कमेंटमध्ये जरूर सांगावे ही विनंती. मी गणेश भंडारी आपणास विनंती करतो की या चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन प्रेस करून ऑल अशी सेटिंग करावे. श्री गुरुदेव दत्त.